हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. तर हा रविवारचा व्हिडिओ आहे. रविवारी आणि शनिवारी मुलांना कराटे क्लास असतो. तर शनिवारी सकाळी असतो 8 ते 10 आणि रविवारी 2 वाजता असतो, पण आज 1:30 वाजताच ठेवला होता. तर मग मुलांचं जेवण वगैरे आवरून मग 1 वाजेपर्यंत त्यांना जेवण वगैरे करून देते आणि मग मुलांना सोडायला गेले होते आणि थोडंसं लवकरच गेले कारण त्याचा युनिफॉर्म काल शिवून दिला होता, पण पॅन्टची हाईट थोडी जास्ती झाली होती, ती कमी करायची होती. तर म्हणलं त्यांच्याकडूनच करून घ्यावी. तर बाहेर गेल्यानंतर ना म्हणजे कृष्णा सांगत होता त्यांना की असं पॅन्टची हाईट जास्ती झाली, ती कमी करून द्या. तर बाहेर मुलांसोबत गेले की मग जास्त बोलायचा प्रश्न येत नाही आणि मुलं जास्त आडवं लावतात, मम्मा तुझं हिथं चुकलं, तिथं हे असं झालं. त्यामुळं मग मुलं सोबत असतील तर मग मी शांतच असते. मग मुलांना कराटे क्लासमध्ये सोडलं आणि आज बरोबर आम्ही लवकर पोचलो की सेन्सेला यायला उशीर झाला होता. त्यामुळे तिथं 10-15 मिनटं तिथं वेट करावं लागलं. तर मुलांना सोडलं, मग जास्त वेळ काही थांबली नाही कारण मला अजून झाडून पुसून वगैरे घ्यायचं होतं, घरातली बाकी कामे होते. मग मुलांना सोडून रिटर्न आले. तर त्यांचं मग इथं हे चालू होतं आणि 5:30पर्यंत परत त्यांनी घेतलं. रविवारी कसं वेळ भरपूर असतो म्हटल्यानंतर दुपारनंतर उशीरपर्यंत घेतात. आणि आज सकाळी नाश्त्यामध्ये ही पोळाकरी बनवली होती आणि पुट्टं बनवलं होतं. तर आज दुपारी पण हेच होतं, दुपारी परत दुसरं काही बनवलं नव्हतं. तर बरेच दिवस झालं पोळाकरी केली नव्हती, तर अहो म्हणाले मला ते खायचे म्हटल्यानंतर बनव. तर छान टेस्ट लागते. आता गरम आहे त्यामुळे थोडीशी पातळ दिसते, जशी थंड होईल तशी ती अगदीच दाटसर होते. तर हिरवे मूग घेतले होते स्वच्छ धुवून आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता, हिरवी मिरची, हळद, मीठ असं घालून ना अगोदर कुकर लावून दिला. आता पुट्ट्याचं पीठ केलेलं अजून थोडंसं बाकी होतं, तर ते जास्त दिवस राहत नाही म्हणल्यानंतर मग थोडं पटकन संपवायचा प्रयत्न करते. त्यामुळे ज्यावेळी पीठ केलेलं असेल तर म्हणजे 2 दिवसातनं एकदा पुट्टं बनलंच जाते. तर पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून ना थोडं थोडं पाणी घालून असं मिक्स करून ठेवते. 15-20 मिनिट तरी असं हे भिजण्यासाठी ठेवायला लागतं. तर ते पण लगेचच हे करून ठेवलं आणि परत मग नारळ फोडून नारळ खिसून घेतला. आता पुट्टा असतील तर मग नारळ थोडा जास्त लागतो. पुट्टं शिजवताना आपण त्याच्यामध्ये खोबरं जेवढं जास्त घालाल तेवढं ते वाफेवर शिजलेलं खोबरं छान लागतं. तर हा पोळा आणलेला होता. आता याला इकडे पोळा, कप्पा असं म्हणतात आणि इंग्लिशमध्ये याला टॅपिको म्हणतात. आता आपण जो शाबू खातो उपवासाला, तर तो याच्यापासूनच बनला जातो. तर केरळमध्ये शाबूचे तांदूळ काही जास्त खाल्ले जात नाहीत, पण हा कप्पा आहे ना तर जास्त प्रमाणात खाल्ला जातो. तर इकडच्या लोकांना कसं शुगर असते, तर मग तांदूळाचे पदार्थ जास्त खाल्ले जातात. नाश्त्याला पण तांदळाचे पदार्थ असतात, दुपारी पण भात असतो. मग ज्या लोकांना शुगर आहे ना, तर रात्रीच्या जेवणामध्ये शक्यतो हे मग जास्ती प्रमाण त्यांचं मग हे असतं, कारण चपाती वगैरे त्यांना काही जास्त बनवायला येत नाही. त्यामुळे मग ते हे खातात, कप्पा खातात किंवा मग रताळ खातात. आणि ह्याला भरपूर अशी माती असते, तर अगोदर धुवून घेतलं एकदा, त्याची साल काढून वरची, परत एकदा स्वच्छ धुवून घेतलं आणि असं मग ते बारीक असं कट करून घेतलं. आता रताळापेक्षा थोडंसं हे कठीण असतं, याला शिजायला थोडा जास्त वेळ लागतो, म्हणजे 2-3 शिट्ट्या तरी कराव्या लागतात कुकरमध्ये. तर हे असं बारीक कट करून घेतलं आणि परत एकदा स्वच्छ धुवून कुकरलाच लावून दिलं. पातेल्यात शिजवलं तरी चालतं, पण थोडा जास्त वेळ लागतो, त्यामुळं मग मी कुकरमध्ये शिजवलं. तर फक्त पाणी घालून मीठ घालून थोडंसं शिजवून घेतलं. तर मूग शिजून तयार झाले होते. आता हे थोडंसं खोबरं घेतलं होतं, त्याच्यामध्ये हे लहान कांदे आणि कढीपत्ता घालून जाडसर असं वाटण तयार करून घेतलं. तर ते ह्या भाजीमध्ये घालायचं होतं. तर आता ही फक्त भाजी आहे ना, तर अशीच खातात काहीजण. पुळकं म्हणतात इकडे त्याला. त्याच्यासोबत पापड घेतात तोंडी लावायला किंवा लोणचं घेतात आणि थोडीशी घट्टसर बनवून ना मूग आणि हे पोळा असाच खाल्ला जातो. तर छान लागतो तसा पण. तर मग तिकडं कप्पा शिजत ठेवला आणि लगेच मग पुट्टं पण शिजवायला घेतलं. तर पुट्ट्यामध्ये मग थोडं खोबरं, थोडं पीठ असं घालून, आता यातलं खोबरं मुलांना भरपूर आवडतं, पण खिसायला वेळ जातो खोबरं, त्यामुळं मग मी एक नारळ तरी किसून घेतलेला होता मोठा असा. तर मूग आता शिजलेले होते म्हटल्यानंतर त्यातली मिरची आहे ती साईडला काढते, कारण मिरची त्याच्यातच मॅश केली तर तिखटपणा जास्त आला तर मुलं जास्त तिखट खात नाहीत. आणि थोडंसं खोबरं ना असं बारीक कट करून घेतलं होतं. आपण खिरीत घालतो ना तशा पद्धतीचं थोडंसं कट करून घेतलं होतं. ते तेलामध्ये भाजून त्याच्यामध्ये घातले ना तर छान चव लागते त्याला भाजीला पण. तर हा आता कप्पा शिजला होता, तर त्याच्यातलं पाणी आहे ते पूर्ण साईडला काढलं आणि तो थोडासा मॅश करून मूग शिजवलं होतं त्याच्यामध्ये घालून घेतलं. तर तोपर्यंत पुट्टं पण एक भांडं रेडी झालं होतं. तर आज दुपार पण हेच करणार होते, दुसरं काही बनवणार नव्हते, कारण 1 वाजेपर्यंत क्लासला जायचं होतं त्यामुळं. आणि मुलांना हे आवडतं खायला. तर हे आता एक
सारखं असं एक जीव करून घेतलं, वाटण वाटलेलं होतं ते ह्याच्यामध्ये घातलं आणि परत एक 5 मिनिट शिजवून घेतलं. तर अगोदर मग तेलामध्ये ना, खोबरेल तेलामध्ये थोडंसं हे खोबरं कट केलेलं होतं तर ते भाजून घेतलं, व्यवस्थित असं भाजलं लालसर कलर येईपर्यंत आणि ते त्याच्यामध्ये घातलं भाजीमध्ये आणि परत वरून मग फोडणी घातली होती. तर खोबरं असं भाजून घातलं की छान चव येते. तर खोबरं फक्त त्यातलं घातलं, आता डबल तेल घालायला नको म्हणून, आणि तेच तेल बाकी ठेवलं. त्याच्यामध्येच मोहरी, कढीपत्ता आणि लाल मिरची अशी फोडणी घालून घेतली. आता कोणत्याही भाजीला फोडणी घातली ना, फोडणी घातली की पटकन त्याच्यावर प्लेट झाकायची, म्हणजे फोडणीचा जो फ्लेवर आहे ना तर तो भाजीमध्ये उतरला जातो. आणि अशीच ठेवली तर मग तो फ्लेवर निघून जातो. त्यामुळं तसं नक्की करून बघत जावा. तर छान अशी ना ही पोळा करी तयार झाली होती आणि त्याच्यासोबत हे केरळच्या पद्धतीचेच पापड. आता ह्या पापडांना ना वेगळीच टेस्ट असते. आता याची रेसिपी मी नंतर कधीतरी शेअर करेन तुमच्यासोबत. तर हे पापड पण तळून घेतले. तर छान टेस्ट लागते. आपली पापड असतील तर ते इकडच्या जेवणासोबत ना इकडचेच पापड छान लागतात आणि आपल्या जेवणासोबत आपलेच, म्हणजे त्याचं कॉम्बिनेशन तसंच म्हणजे छान येतं. तर पापड पण तळून लगेच ना मुलांना नाश्ता वाढून दिला आणि बाकी राहिलेलं पुट्टं पण मग शिजवून घेतलं. आता दुपारच्यासाठीच पण मी आत्ता शिजवलं होतं, कारण 10 वाजले होते, नाश्त्याला वेळ झाला होता. तर म्हणलं आता परत, आणि काय होतं हे करायला घेतलं ना, किचन ओट्यावर भरपूर असा पसारा होतो आणि सगळा म्हणजे पसारा जास्तच होतो. त्यामुळं म्हणलं परत आता एकदा किचन आवरा, परत दुपारी शिजवा, 12 वाजता परत आवरा. त्यामुळं मी आता सर्व 3 भांडी अशी शिजवून घेतली होती. मग दुपारी पण मुलं खातात ते, आणि केळपुट्टा पण हे खातात. इकडची जी देशी केळी भेटतात लहान, तर त्याच्यासोबत पण हा पुट्टा छान लागतो. किंवा आपली चिकनची भाजी असते, मटणचा रस्सा, तर त्यासोबत पण ना छान लागते. तर मग नाश्ता वगैरे आवरून झाला, मुलांना सोडून आली आणि आल्यानंतर मग मला पुसून वगैरे घ्यायचं होतं. तर सोफ्याचं कवर वगैरे काढलं होतं, काल काढलं होतं. तर अजून वाळलेलं नव्हतं, आज आता वाळतील कवर. आज थोडंसं ऊन पडलं होतं, आज थोडासा पाऊस उघडला होता सकाळी आणि दुपारनंतर परत चालू झाला होता तो. तर अगोदर जाळ्या वगैरे काढून घेतल्या. आता इकडचं वातावरण कसं दमट वातावरण असतं, त्यामुळं ना जाळ्या लवकर तयार होतात घरामध्ये, म्हणजे 4-5 दिवसात जाळी तयार होतेच. तर मग हे असं वरचेवर क्लीन करावं लागतं. तर मग पडदा वगैरे साईडला झाडून घेतला आणि सोफा कसं आठवड्यातून एकदाच पुढं वरून घेते, कारण त्याचं वेट भरपूर आहे आणि तो सरकवायला पण तेवढा तिथं पुरेसा जागा नाही. फक्त रोजच्या रोज कवर काढून झाडून परत हातरते आणि आठवड्यातून एकदा मग कवर धुवायला टाकली की मग सोफा असा पुढं सारून पाठीमागनं झाडून पुसून घेते. आता जास्त काही कचरा वगैरे म्हणजे होत नाही, झाडू खालून पाठीमागं बऱ्यापैकी जातो. तर मुलांची काही कागद वगैरे पडलेली त्याच्या हवेने गेली असतील तर तसं, आणि पुसून पण मग पुसायची काठी पण आहे तर ती खालीपर्यंत जाते, त्यामुळे मग जास्त घाण होत नाही. पण पाठीमागनं सोफ्याला जाळ्या होतात म्हटल्यानंतर मग आठवड्यातून एकदा असा पुढं ओढून पुसून घेते. कारण इकडचं वातावरण थोडंसं वेगळंच आहे, म्हणजे लगेचच जाळ्या तयार होतात. दमट वातावरण असते त्यामुळे होतात का काही माहीत नाही. पण क्लिनिंगचं काम थोडंसं जास्त वाटतं. फॅन तर 8 दिवसाच्या आतच क्लीन करावा लागतो, पुसून घ्यावा लागतो, नाहीतर परत त्याच्यावरती म्हणजे एवढी पुडी अशी साठून राहते. आता नंतरच्या व्हिडिओमध्ये मी ती दाखवेन. आज आता मी जाळ्या काढायच्या काठीनंच ते झाडून घेतलं होतं, पुसलाच नव्हता. तर झाडून वगैरे घेतलं, कवर वगैरे हातरून घेतलं आणि नंतर मग पुसून काढायचं राहिलं होतं. आता मुलं यायच्या अगोदर मला पुसून वगैरे आवरून घ्यायचं होतं. आल्यानंतर परत त्यांना आता दुसरं काहीतरी बनवायचं होतं, कारण दुपारी पण पुट्टं खाल्लं होतं, आता पुट्टं संपलं होतं. तर कराटे करून आले की मग भरपूर अशी भूक लागते. तर आता पाऊस एवढा चालू आहे ना, तरी पण गरमी ना भरपूर आहे. आता एवढं माझं झाडून पुसून आवरेपर्यंत एवढं गरम झालं होतं की ॲक्च्युली म्हणजे घामानं पूर्ण भिजलीच होती. तर नंतर मग पुसून वगैरे घेतलं आणि आज पाऊस थोडासा उघडला आहे म्हटल्यानंतर अंगणामध्ये पण झाडून काढायचं राहिलं होतं. सकाळी पाऊस होताच तसा, तर आता थोडंसं म्हणजे वाळलेलं होतं म्हटल्यानंतर म्हणलं अंगणामध्ये पण झाडून घ्यावं. तर पुसून वगैरे सगळीकडे झाल्यानंतर तिथं पण मग झाडून मारून घेतला. आता कचरा होतोच, झाड म्हणल्यानंतर कचरा असतोच, आणि पाऊस असेल ओला असेल तर मग झाडायला नको वाटतं. तर असा होता आजचा व्हिडिओ.